पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर सलग 2 डॉट बॉल हाताळलेत गोलंदाज जलील यांनी. कनक 11 भांडूप आणि मेहताब भाई 11 या दोन टीम मध्ये सामना सुरू आहे. अमित आणि सॅम्युअल ही जोडी आहे. मिस्टामिंग स्ट्रोक झेलची शक्यता असेल, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सॅम्युअल आणि अमित 1 रन शॉट आहे, त्यामुळे 2च धावा असतील. धावसंख्या 2ने पुढे जाईल 4. 5 षटकांचा सामना आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल की आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे. स्ट्राइक इनला फलंदाज सॅम्युअल आणि अमित ही जोडी आहे. जलील पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. शांत ठेवलंय सॅम्युअलला या चेंडूवरती. आला हा डॉट बॉल. धावसंख्या 4 आहे. दुसरा सामना सुरू आहे. आजच्या या दिवसामधील विनर लुझर हे फॉर्मॅट आहे, लीग फॉर्मॅट आहे आजच्या या नक्कीच दिवसामध्ये. ऑल इंडिया 40+ ओपनचा थरार आपण अनुभवतोय. अर्ली बॅटस्विंग पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय हा गोलंदाज जलील. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 4. गोलंदाज आहेत या दुसऱ्या षटकामध्ये न्यू बॉलर. पहिल्या चेंडूवरती गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस, आणि येतो डॉट बॉल. गोलंदाज बंटी आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे मेहताब भाई 11 या टीमची. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे कनक 11 भांडूप या टीमने. क्या बात है. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिलाय. सुरेख गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. या पुढील सामना विनर होणार आहे, त्यामुळे विनंती असेल गोपी 11 या टीमला की आपण कुठेच जाऊ नका, कारण की जो संघ जिंकेल तो संघ गोपी 11 या टीमसमोर फाईट करेल या पुढीलच्या मॅचमध्ये. ऑन द टॉस खेळत्या डीपमध्ये स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. धमाका ओव्हर देखील आहे. तिसरं षटक धमाका ओव्हरचं असणार आहे. 9वा देखील आहे या स्पर्धेमध्ये. हे 2 नवीन नियम आपण पाहतोय यावर्षी नक्कीच करण धुळे यांच्या माध्यमातून. आणि धमाका ओव्हरचं वैशिष्ट्य आहे जेवढे धावा तुम्ही बनवाल तेवढे धावा डबल काउंट होतील. जर विकेट गमावली तर नक्कीच जेवढे धावा तुम्ही बनवाल तेवढ्याच धावा काउंट होतील. धावसंख्या 1ने पुढे जाईल. सहा. टॅप करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये जलील, ज्याने गोलंदाजी खूप चांगली केली आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धाव्यांचं षटक हाताळलं होतं आणि याही षटकामध्ये बंटीने इम्प्रेस केलं आहे.
एक धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रथम बॅटिंग करणाऱ्या मेहताब भाई 11 या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 7. धमाका ओव्हरला नक्की सुरुवात होते आणि धमाका ओव्हरमध्ये बघूया कोणता गोलंदाज येतोय या तिसऱ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्त्वाचं असेल मेहताब भाई 11 या टीमसाठी. बॉबी येतोय या धमाका ओव्हर मध्ये फुल टॉस आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल सीमा रेषेच्या बाहेर. त्यांचा पाय लँड झालाय आणि षटकार येईल पहिल्या चेंडूवरती. बॉबी यांच्या झेल तर पकडला होता परंतु स्वतःचा बॉडी बॅलन्स गमावलाय आणि सीमा रेषेच्या बाहेर पाय त्याचा लँड झालेला आहे. त्यामुळे या 6 धावा मिळतील. पहिल्या चेंडूवरती संधी होती झेल देखील पकडला होता आणि हा षटकार येतोय. धमाका ओव्हरची सुरुवात धमाकेदार झाली आहे. षटकार लगावलाय अमितने. धावसंख्या 13. पुन्हा एकदा फटका चांगला आहे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका क्रिकेट मधला देखना फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून बॅक टू बॅक ठोकलाय हा दुसरा षटकार. धावसंख्या 19. मिसटायमिंग आहे झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. चेंडू पडतो नोमॅन्स लँड झोनमध्ये. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 21. 21 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 7 होत्या परंतु या धमाका ओव्हरमध्ये धमाकेदार बॅटिंग सुरू आहे अमित ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. क्या बात आहे. चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी परंतु विकेट किपरला बीट केलंय. बॅट्समनला देखील बीट केलं होतं. 22च्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 22. आणि क्लीन बोल्ड. फलंदाज झाल्या बाद. यश ठेव दुवस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. सॅम्युअल बॅक टू द पवेलियन. आणि जेवढे धावा बनवतील तेवढ्याच धावा काउंट होतील या षटकामध्ये कारण की विकेट गमावली आहे ती म्हणजेच मेहताब भाई 11 या टीमने या षटकामध्ये. मयूर येत आहेत नवीन फलंदाज. 5व्या चेंडूवरती विकेट मिळवली बॉबीने. बॉबी मॅन फ्रॉम नवापाडा डोंबिवलीचा हा स्टार गोलंदाज. सातत्याने रेल्वे ग्राउंडवरती ते सराव करत असतात
365 दिवस, कारण की कृष्णा कीर असतील, आमचे बॉबी असतील, बाळा बोराडे असतील, अत्यंत जवळचे मित्र आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू आणि प्रचंड वेग देखील आपण पाहिलाय. येतो डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. विकेट गमावली त्यामुळे नक्कीच त्यात डबल धावा ॲड होऊ शकत नाहीत. एकूण धाव बनवल्या या षटकामध्ये ते म्हणजेच 15. धावसंख्या 22 आहे पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बंटी येत आहेत सेकंड स्पेलमध्ये. ज्या बंटीने अवघ्या 3 धावांचं षटक हाताळलं होतं. दुसरं लॉफ्टेड इट, क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि आता मात्र कोणती चूक केली नाहीये. सुरेख झेल पकडलाय, फलंदाज झालाय फेल. अमित बॅक टू द पवेलियन. धावसंख्या 22 आहे आणि 22 या धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झालेत. 22. मेहमूद नवीन फलंदाज येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. बंटीने इम्प्रेस केलंय या मॅचमध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडवरती ब्रश होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. इथं डॉट बॉल. बंटीने पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये देखील सुरुवात खूप चांगली केली. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसरा चेंडू आलाय डॉट बॉल. या 4थ्या षटकामध्ये चांगली सुरुवात. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. तो क्रशर यॉर्कर आपण पाहिलाय आणि सलगचा आलाय हा 3रा डॉट बॉल. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. काल ऑल इंडिया ओपनचे 8 संघ आपण पाहिले रेग्युलरचे आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहिली या ग्राउंडवरती. व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 23. पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. याही षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी, कारण की बंटीने दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या आणि या 4थ्या षटकामध्ये आत्तापर्यंत थांबवलंय. 2च धावा खर्च करतोय. 4 चेंडू फेकलेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग. पिंटू करतायत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 25. थोडीशी कमकुवत धावसंख्या बघायला मिळते. फुल टॉस चेंडू आहे. ऑन साईडला गॅपमधून चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकाच ॲक्शनने हा चेंडू फील्ड केलाय आणि फेकी देखील केली आहे आणि तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27.
बाउंड्री चेक करूया का पंच? चौकार आहे, यस चौकार आहे. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29-29. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंगमधील. 29 धावा धावफलकावरती आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. कैलास पोरजी यांचे इथे आगमन होतं आहे. वेलकम दादा, स्वागत आहे. मॅम फ्रॉम धानसर. श्री येत आहेत नवीन गोलंदाज. या अंतिम षटकामध्ये धावसंख्या 29 आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर. श्री येत आहेत नवीन गोलंदाज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, भरपूर शफल झाले होते. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवरती ब्रश होतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ॲड होईल स्कोर कार्डमध्ये. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे. श्री गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज महमूद. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे, त्याला ड्राईव्ह करतायत. डीपमधून फिल्डर येतील तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 31. पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलं आहे या सामन्यावरती. कनक 11 भांडूप या टीमने टॉस जिंकला होता. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय सार्थक ठरवला आहे गोलंदाजांनी, कारण की गोलंदाजांनी इम्प्रेस केले, प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे. क्या बात आहे, अर्ली बॅट स्विंग. चेंडू थोडासा उशिराने आला आहे आणि लेग बायच्या स्वरूपात पुन्हा एकदा मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 32 धावा. अंतिम षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ऑन साइडला बिग संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय महमूदच्या बॅटमधून. 38 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. ऑन साइडला लॉफ केला, डीपमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, थांबवलंय. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 39 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. 39 धावा धावफलकावरती आहेत. आणि पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 40. अंतिम चेंडू शिल्लक आहे. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. एक षटकार जरी आला असेल तरी देखील गोलंदाजी खूप चांगली होती. श्री. अंतिम चेंडू शिल्लक आहे. मयूर स्ट्राइक इनला आहेत. लॉफ्टेड इट, लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर शेवट गोड केलाय. शेवटच्या बॉलवरती षटकार लगावलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46 आणि 47 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅचमध्ये. मेहताब भाई 11 या टीमने कनक 11 भांडूप या संघासमोर. 30 चेंडू, बनवायच्या धावा 47.
47 धावा बनवायच्या आहेत आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ शिरगाव, अत्यंत टॅलेंटेड समालोचक अनुज मोरे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद. ऋषीजी संतेश सर यांचा आवाज आपण ऐकत होतात. कल्याण डोंबिवलीचा एक आवाज, त्या आवाजाने अखंड प्रेक्षकांच्या मनामध्ये राज्य केले असे कॉमेंटेटर्स ऋषीजी संतेश सर यांचा आवाज आपण ऐकत होतात. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण आता वळतोय. ओ टू मॅच, ऑन गोईंग मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळते कनक 11 बांडोप, आणि दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना मेहता बाई 11 हा संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. चला येस, बॅटर लगेच पाठवायचे आहेत, वेळ घेऊ नका. लक्ष आव्हान आपण जर पाहिलं तर थोडंसं छोटं माफक लक्ष तुम्हाला पाहायला मिळतं. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या 30 बॉल 47 धावांची आवश्यकता. कशा प्रकारचा पाठलाग करतील हा संघ ते देखील पाहणं गरजेचं राहील. त्यांना 11 या संघाला आता गरज आहे. येणारे 30 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. सनेस मॅचला सुरुवात होणार आहे. लगेच वेळ घेऊ नका प्लीज. फिल्डिंग लगेच सेट करून घ्यायची आहे टीम मेहताब बाई 11. वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. मेहताब बाई 11 हा संघ खेळताना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो फिल्डिंग सेट करताना. आणि दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. ही सलामीवीर जोडी, एका बाजूला नागेश आणि सोनू ही जोडी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. इस मेहताबबाई स्वतः बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेले आहेत. त्यांच्या नावाने संघ खेळतोय. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1, षटक क्रमांक पहिलं.
येस मॅचला होणारी सुरुवात दिव्या दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. 47 धावांचं माफक लक्ष इथे पाठलाग करायचं आहे. पहिला बॉल स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळतात. स्ट्राईकला नागेश आहेत आणि नॉन स्ट्राईकला सोनू. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. कनेक्टला मांडू पडलं तर नावाजलेला संघ. पुरुष एकदा नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. अगदी शरीराला आदळलेला बॉल पाहायला मिळतो. ज्या प्रकारे कनक 11 या संघाने गोलंदाजी केली होती त्याच प्रकारे आता हा संघ देखील गोलंदाजी करतोय आणि स्वतः संघाचे सरसेनापती बॉलिंग मार्कवरती आहे. मेहताबबाई बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती सुरुवात चांगली केली आहे. 2 बॉल डॉट आलेत आणि माफक लक्ष आहे 47 धावांचं. परंतु या माफक लक्षावरती राहून चालणार नाहीये. क्रिकेट आहे, काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. नेक्स्ट बॉल पुढचा बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची रेडिंग टो ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर आहे. एक सिंगल स्ट्राईक रोटेट संघाचं खातं गोलत असताना आणि कनक 11 या संघाचं श्री गणेश होत असताना 1 ऑन अ बोर्ड. इस बॉल ऑफ द यार यावेळेस नॉट रेडी. मिस स्वामिंग स्ट्रोक हवेमध्ये बॉल खाली क्षेत्ररक्षक जज करतात आणि येस वेल जज अँड टेकन. धक्का क्रमांक पहिला लागलाय. या टीमला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. सोनू यांना धक्का क्रमांक पहिला टीम कनक 11 या संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साजिद बाई यांना पाहतो आपण. इनट नंबर 3 वरती आलेत. जिने मोठमोठे स्पर्धा गाजवली असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि यस डोंगरीचा राजा साजिद बाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. साजिद लाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळी सुंदर कलात्मक स्ट्रोक खेळला जाणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये साजिद लाला. डोंगरीचा राजा साजिद लाला मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. एक धाव सिंगल मेल चिकी सिंगल कंप्लीट आणि एका चिकी सिंगलने आपण पाहतो दाफलजम पोहोचेल 2 ऑन अ बोर्ड. लो स्कोरिंग मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते आणि धावा देखील दुसऱ्या सत्रामध्ये लो स्कोरिंग बनल्यात. कारण की आता इथून पुढे जर विचार केला तर अजूनही 45 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. काही घडू शकतं या मॅचमध्ये. काय घडेल? कोण जिंकेली मॅच? हाय व्होल्टेज सामना आहे. अजूनही प्रश्नाचं उत्तर नाहीये. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका टीम. मेहताबबाई विनंती असेल प्लीज स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. टीम मीटिंग करू नका. चला मेहताबबाई 11 वेळ घेऊ नका. वारंवार पुकार येतोय. 2 धावा दाफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिला कंप्लीट. 2 धावा फक्त दाफलकावरती आहेत. अजूनही 45 धावांची आवश्यकता. येणारे 24 बॉल 45 धावांची आवश्यकता आहे. 45 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल हे समीकरण इक्वेशन. आणि षटक क्रमांक 3 मध्ये आपण जर पाहिलं तर धमाकावर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. धमाकावर मध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं गरजेचं राहील. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 गोलंदाज नासिर बाई बॉलिंग मार्कवरती आहेत. ओव्हर नंबर 2 नासिर बाई बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. भरपूर वेळ तुम्ही घेताय टीम. नासिर बाई बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 पहिलं षटक अगदी
कमी षटका इकॉनॉमिकल गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. आणि स्वतःच्या कडीला स्ट्राईक घेतला बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डोंगरीवरून थेट इथे दाखल झालाय बदलापूर नगरीमध्ये. डोंगरीचा राजा साजिद लाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या अखंड महाराष्ट्रभरात चर्चा होत असते आणि साजिद लालाची चर्चा अखंड दुबईपर्यंत झाली आहे. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये साजिद लाला. लेफ्ट हँडर बॅटर, घनाघाती फलंदाज म्हणून मानला जातो. कलात्मक स्ट्रोकसाठी ओळखला जाणारा खेळाडू. यावेळेस इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा होता. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे आणि यस दुसरी धाव देखील सक्सेसफुल मिळाली आहे. 2 धावा इझिली कंप्लीट होतात आणि 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन अ बोर्ड. पहिला बॉल डॉट आला आहे. त्यानंतर डबल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते आहे. नगरसेवक चषक 2025चा थरार पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा 3रा दिवस, 3rd डे ऑफ द टुर्नामेंट. केडी प्रेझेंट्स करंजी धुळे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. अगदी नैसर्गिक सानिध्यात बसलेले क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतोय. वडोलीकरांचं क्रीडांगण. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉलची सांगता होत असताना नक्कीच शाहूराजे क्रिकेट क्लब वडोली यांचं क्रीडांगण आपण पाहतोय. अगदी 360 मैदान. मोठमोठ्या ऐतिहासिक स्पर्धा या क्रीडानगरीमध्ये झाल्या आहेत. मोठमोठ्या ऐतिहासिक नक्कीच वारसा चालत असताना हे क्रीडांगण. यावेळेस देखील आपण पाहतोय बाहेरून खेळण्याचा प्रयत्न. साजिद लालाला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट इथे कॅरी केली आहे. 1 मोर विकेट डाऊन. धक्के पे धक्का. धक्का क्रमांक 2 लागत असताना टीम कनक 11 भांडूप या संघाला फलंदाज होईल बाद. आता मात्र कुठेतरी थांबून खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आहे टीम कनक 11 भांडूप या संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित आलेले आहेत इन ॲट नंबर 4 वरती. पुरुष एकदा बॉल तयार. बॉलिंग मार्कवरती नासिर भाई. यावेळेस पाहावं लागेल आउटसाइड ऑफ स्टंप. भरपूर बाहेर उमेश सर सांगत असताना या सिटीज वाईट बॉल. 55 समांतर धावा मिळाल्या त्या अवंतराच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पोहोचले 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन अ बोर्ड. अजूनही 42 धावेची इथून पुढे आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटिंग करत असताना टीम कनक 11 या संघासाठी 20 बॉल आणि 42 धावा अजूनही धावफलकावरती आहे. नक्कीच आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 चालू आहे परंतु अजून 3रं षटक बाकी आहे. म्हणजे धमाकावर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धमाकावर देखील एक नौका आयोजन तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्याच दरम्यान 9वा देखील तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ऑन साईडला आपण पाहिलं तर 3 बिल्डिंग्स. फर्स्ट फ्लोअरच्या वरतीचा बॉल लागला तर 9वा असेल आणि एलेक्साच्या दिशेने आपण पाहिलं तर बाथरूम ते वेअर हाऊस पर्यंत जे कंपाऊंड आहे तिथेचा बॉल पार झाला तर तिथे देखील तुम्हाला 9वा पाहायला मिळेल. परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटमधून आलेला हा षटकार पहा. 6 काय बॅटिंग आहे. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला अजितच्या बॅटमधून. हा षटकार आलाय. सहा धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 11 धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 कंप्लीट आहे. येस नक्कीच 3rd बॉलर हा फ्रेश बॉलर असेल हे देखील नोंद घ्या. स्पर्धेचा नियम आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नक्कीच फ्रेश बॉलर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. जो 3रा बॉलर असेल नवीन नौका गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल.
बॉलिंग मार्कवरती गोलंदाज हसीम बाय बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अंपास कॉल. येस, इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव्यांनी धाव फलक पोहोचेल. 12 या धावसंख्येवरती धमाकावर चालू झालेली आहे. धमाकावर म्हणजे डबल तुम्हाला पाहायला मिळतील धावा. जितक्या धावा बनतील तितक्या डबल. यावेळेस देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घडलाय का. बॅक टू बॅक 2 वाईड आलेत. दोन वाईट तुम्हाला पाहायला जरूर मिळतात. पण एकदा असीम बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. नेक्स्ट बॉल लेफ्ट हँड बॉलर. हो, यावेळेस देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. विकेट किपर कडून देखील चुकी घडली आहे आणि बाईच्या स्वरूपात इथे सिंगल मिळते. स्ट्राईक रोटेट. एक सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन ए बोर्ड. 14 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. उमेश किनी सर असतील ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेत. सध्याच्या घडीला लेग पंचाच्या भूमिकेत प्रथम पाहिलं तर मुन्ना पठाण सर आहेत. जीपी पॅनलचे सर्व पंच तुम्हाला पाहायला मिळतात. पहिल्या दिवसामध्ये जे पवार सर देखील आमच्या समयात जोडले गेले होते आणि संपूर्ण त्यांचं पॅनल तुम्हाला पाहायला जरूर मिळतोय. नावाजलेले अंपायर्स पंच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. हो, यावेळेस आपण पाहतो लोवर फुल टॉस बॉल आउटसाइड थोडंसं दूर ठेव. हो, यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि येस टिपलाय झेल आणि संकुष्ट झालाय फलंदाज. नागेशचा खेळ धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम कनक 11 भांडूप संघाला फलंदाज बाद. अन्य बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. मनीष आलेले आहेत. 47 धावांचा पाठलाग करायचा आतापर्यंत आपण पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन ए बोर्ड. धमाका ओव्हर सध्याच्या घडीला चालू आहे आणि धमाका ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं धमाकाची ऑफर पूर्णपणे बंद झाली आता, कारण की विकेट गेली आहे. त्यामुळे जितक्या धावा असतील तितक्याच धावा स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. स्पर्धेचा नियम आहे. एक आगळी वेगळी संकल्पना कारण जिथुळे प्रेझेंट्स ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. हो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. मिससामिक स्ट्रोक. प्रॉपरली बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे, कनेक्शन नव्हतं. बॅकवर्डला बॉल ट्रॅव्हल. एक सिंगल आणि स्ट्राईक रोटेट होते. धावफलक जम पोहोचेल 16 ऑन ए बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता अक्रॉस द लाईन, परंतु इथे डॉट बॉलचे सांगता. काय गोलंदाजी चालू आहे सध्याच्या घडीला टीम आपण पाहिलं तर यावेळेस मेहताबाई 11 या संघाची. ज्या प्रकारे तोडीसोड उत्तर देण्याचं काम चालू आहे. इथे देखील खोलवर ब्लॉक होलचा बॉल. बॅटरकडे उत्तर नव्हतं या गोलंदाजी करत असताना. काय गोलंदाजी केली धमाका ओव्हरमध्ये गोलंदाज हासिम यांनी. षटक क्रमांक 3 कंप्लीट. डावफलक जाऊन पोहोचले 16 ऑन ए बोर्ड. अजून इथून विचार केला तर 12 बॉल आणि आता गरज असेल 31 धावांची. 31 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता आहे. अजूनही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अजित आणि मनीष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ही जोडी जोपर्यंत मैदानात येतो तोपर्यंत धावा बनवू शकतात.
चला येस थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. येस पावसाचं देखील आगमन झालं आहे आणि पावसाळी क्रिकेटचा अनुभव तुम्हाला आता मजा येईल, कारण की 2 दिवस आपण पाहतोय भरपूर रोमांच, थरार, एंटरटेनमेंट भरपूर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. आणि आता ऑनगोईंग मॅचकडे आपण बघतोय. 40+ ऑल इंडिया हाफमधील हे सर्व खेळाडू, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेसाठी. चला वेळ घेऊ नका प्लीज. बघा लास्ट कॉल आहे टीम. मेहताब भाऊ 11 लास्ट कॉल आहे तुम्हाला संपूर्ण टीम. बघा वारंवार भरपूर वेळ तुम्ही घेतात पहिल्या बॉलपासून, पहिल्या ओव्हरपासून आम्ही पाहतोय. बघा टायमर अन्यथा ऑन केला जाईल. पहिला बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला डीपमध्ये फिल्डर आहे आणि एक सिंगल मिल स्ट्राईक रोटेट. एक सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय दाफलगम पोहोचलाय. 17 धावसंख्येवरती 17 ऑन अ बोर्ड. 17 धावा दाफलकावरती आहेत. स्ट्राईकला अजित, नॉन स्ट्राईकला मनीष. हो यावेळेस आडवा बॅटने पूल केलाय. अलॉंग विथ कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता कार्पेटच्या साह्याने, परंतु डीपमध्ये फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला. वेगाने आलेत, बॉलला थ्रो केलाय. तोपर्यंत एक सिंगल मेल, सिंगलवरती थांबावं लागेल आणि सिंगलच्या मदतीने दाफलगम पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन अ बोर्ड. ओ यावेळेस देखील ब्लॉक होलचा बॉल. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. अगदी बॅटरा देखील सरप्राईज केलंय या गोलंदाजानं. कौतुक गोलंदाजी करावी लागेल, कारण की षटक क्रमांक दुसरं देखील हाताळलं होतं नासिरबाई यांनी आणि चांगली गोलंदाजी षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये देखील केली आहे. वैयक्तिक दुसरं षटक आता घेऊन आलेत. नेक्स्ट बॉल राईट हँड ऑफ द विकेट. हाफ टॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न प्रॉपरली बॅटवरती आला नाहीये. बॅटची लिडिंग टो, बॅटचा एंड लागला आणि इथे आपण पाहिलं तर एक सिंगल मिळाली आहे. सिंगल डबलनी काही घडणार नाही. आता धावा बनवायच्या असतील तर हा गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा असेल तर हेलिकॉप्टरने थेट करावा लागेल, फायटर जेटनी करावं लागेल, मैदानाच्या आतमध्ये हवाई कत्तर, हवाई सफर करावं लागेल. कारण की धावा बनवायच्या असतील तर बॅटिंग देखील फार गरजेचे आहे करणं. बॉल तयार. हो यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, पाहावं लागेल. येस इट इज अ वाईट बॉल. अंपायर्स कॉल येतोय. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलक पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन अ बोर्ड. 20 धाव फलकावरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. 20 वर्ष. नेक्स्ट बॉल. बॉल तयार. हो यावेळेस भरपूर वरतून बॉल ट्रॅव्हल होतोय आणि यावेळेस अबाव द हेड वाईट बॉल सर सांगत असताना बॅक टू बॅक 2 वाईड आलेत. समीकरण आपण जर विचार केला तर 21 धावा दाफलकावरती आहेत. अजून इथून 26 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे. दुपारचं सत्र आणि दुपारचं सत्र आपण पाहतो या स्पर्धेचं नगरसेवक चषक 2025 ते तर नेक्स्ट बॉल. बॉल तयार. ओ यावेळेस स्टॉप करण्याचा प्रयत्न, पायाला बॉल, पार्ट्सला इथे बॉल धडलाय आणि इथे आय थिंक एक सिंगल मिते स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि लेग बायच्या स्वरूपात सर देखील सांगत असताना 1 ऑन अ बोर्ड. स्कोर आता 1 नक्की स्कोर कार्डवरती ॲड होईल आणि धावफलक जम पोहोचेल 22 या धावसंख्येवरती. 22 ऑन अ बोर्ड आणि आता येणारे 7 बॉल आणि करत असेल 25 धावांची. 25 रन्स टू विन फ्रॉम 7 बॉल हे समीकरण आहे. बॉल तयार. आडवा पॅटने हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हात वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे डॉट बॉलची सांगता होत असताना येणारे आता 6 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता या मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत चेसिंग करत असताना
25 धावापर्यंत आतापर्यंत चेस झाले नाही आहेत, कारण की 2 दिवस आपण गेले पाहिलं तर 22 धावा देखील चेस झाल्यात, परंतु 25 धावा आतापर्यंत चेस झाल्या नाही आहेत. परंतु या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच डिफेंड करत असताना त्या धावा भरपूर डिपेंड झालेत, कारण की जेव्हा 6 बॉल 8 धाव्यांची मॅच देखील डिफेंड झाली, 6 बॉल 11 धाव्यांची देखील मॅच डिफेंड झालेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु आता पाहणं फार गरजेचं राहील, कोणामध्ये जिम्मेदारी सोपवतील ते देखील पाहणं गरजेचं असेल. 6 बॉल आणि गरज असेल अजूनही 25 धाव्यांची. 25 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. 25 रनों की ज़रूरत, 6 गेंदे शेष. कौन जीतेगा मैच? बहुत ही बेहतरीन मैच होता हुआ, दोनों टीम्स फाइट करते हुए बनाम आमने सामने. एक बनाम टीम कनक 11 भांडुप और उसके बनाम फाइट करते हुए मेहताब 11. बॉलिंग मार्क पे गेंदबाजी के लिए आते हुए हितेन. नितिन बॉलिंग मार्क पे. नितिन बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. नितिन बॉलिंग ट्रॅकवरती आलेले आहेत. षटक क्रमांक 5 हे सोपवलंय, जिम्मेदारी आहे त्यांच्यावरती आणि आता विश्वास दाखवणं फार गरजेचं आहे. बॅटिंग करत असताना टीम कनक 11 भांडुप या संघाला. पहिला बॉल नितिन बॉलिंग ट्रॅकवरती. आउटसाइड ऑफ सम, आउटसाइड द बॉडी. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय यस वाईट बॉल आलाय. सुरुवात यावेळेस वाईटने केली आहे जरूर. करंजी धुळे आज आपण पाहतोय भरपूर मेहनत करतात. वन मॅन आर्मी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहतात. अगदी त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा. आणि जेव्हा जेव्हा करण धुळे यांची स्पर्धा असते त्यांच्या साथीला प्रेम धुळे नक्कीच दिसत असतात. कधी आयोजकाच्या भूमिकेत तर कधी स्कोररच्या भूमिकेत. आणि इथे विकेट तुम्हाला पाहायला मिळते. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना 4था टीम बॅटिंग करत असताना कनक 11 या संघाला. वन मोर विकेट डाऊन, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 4 लागला आहे आणि परतावं लागेल अजित यांना. महत्त्वाची विकेट होती आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना सतीश यांना आपण पाहतोय. सतीश तोरात यांना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात इन ॲट नंबर 6 वरती. अजूनही समीकरण उर्वरित आपण जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 23 धाव्यांची, माफ करा 23 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुढचा बॉल पाहावा लागेल. यावेळेस पंच आमच्या दिशेने वळतात आणि यस वाईटचा सिग्नल इथे दिलाय. पंचांचे हात समांतर आणि धावा मिळाल्या त्यानंतर अवंतराच्या मदतीने तुम्हाला इथे चेंजेस पाहायला मिळतात. आता समीकरणमध्ये चेंज. क्या बात आहे, काय गोलंदाजी. आता मात्र कमबॅक केलंय. येणारे 4 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 22 रन्स विन फ्रॉम 4 बॉल हे समीकरण इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतंय. काय घडेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल पाहायला मिळतोय. खोदून काढलाय, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. आता येणारे 3 बॉल आणि अजूनही 22 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 बॉल आणि 22 धावांची गरज, म्हणजे 1/9 तुम्हाला खेळावं लागेल. चला टॉससाठी पण यायचंय. विनंती असेल गोपी 11 संघाचा कॅप्टन आपण या टॉससाठी यावेळेस सोबत कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि वन बाउन्सी माराशा पार आलेला हा चौकार. सर गोपी 11 टीमचे कॅप्टन आपण या कर्णधार टॉस आपण करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये 2 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. प्रेम सर देखील सांगत असताना 2/9ची आवश्यकता आहे बॅटिंग टीमसाठी. 2/9 मारावे लागतील.
हो प्रयत्न होते स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न इथे आपण जर पाहिलं तर एक सिंगल मेल. आता एका बाजूने मॅच जिंकली आहे, फक्त औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक आहेत. हा सामना जिंकायचा असेल टीम कनक 11ला तर जादूगरला बोलवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. हो लॉफ करण्याचा प्रयत्न आणि असे ते मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम मेहताबाई 11 या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम कनक 11 भांडूप संघ. चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय. चला टॉससाठी आपण लगेच या. गोपी 11 कॅप्टन टॉससाठी आपण लगेच यायचं आणि मेहताबाई 11 आपण टॉससाठी या. विनर विनर असा सामना आपण खेळतोय. चला दोन्ही टीमचं कॅप्टन आपण यायचं आहे प्लीज, विनंती आहे. विनर विनर हा सामना आपण खेळतोय. या आपण दोन्ही टीम्स विनिंग टीमचे कॅप्टन. येस चला आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करेन करंजी धुळे आपण या आपल्या शुभाचे आपण टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभाचे आपण करणार आहोत टॉस.